स्वागत है आपका यस न्यूज़ कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान हूं। आइए आज की खबर पर नजर डालते हैं। सर आपके आने के बाद में अभी ये पूर्ण धरनी जो होता है वो अंत कर दिया है, आप उनको क्या विश्वास देना चाहते हैं? क्योंकि हम तो हमारा ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी ऑन वक्फ का जो है कि हम ज़्यादा से ज़्यादा स्टेक होल्डर से, हितधारकों से जो ये वक्फ अमेंडमेंट बिल 2024 जो पार्लियामेंट ने हमको रेफ़र किया है, सरकार ने जो एक रेजोल्यूशन मूव किया था किरण रिजिजू जी ने, उसके संबंध में देश के मुख्तलिफ हिस्सों में जाते हैं, विभिन्न हिस्सों। यहाँ पे कर्नाटका में जो हमारे इस जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी के सदस्य हैं श्री तेजस्वी सूर्या जी ने कहा कि कर्नाटका के तमाम डिस्ट्रिक्ट्स में जो फार्मर 100 वर्षों से ऊपर खेती का काम कर रहे हैं, उनकी टाइटल डीड है, उसको वक्फ के रूप में इसको रिकॉर्ड में घोषित किया जा रहा है, उनको नोटिस सर्व हो रहा है। इसको लेकर के लोग एजिटेट कर रहे हैं। तो आप हमारे एग्रीड फार्मर से मिल लीजिए। तो आज हम उसी सिलसिले में आए थे कि हम वहाँ के फार्मर से बातचीत करते। और यहाँ आपने देखा खुद कि किस तरीके से बड़ी संख्या में फार्मर्स एग्रीड हैं। और ये भी बताया गया कि जब से ये जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी बनी है उससे और इस 2 महीने के अंदर 38% वक्फ बोर्ड की नोटिसेज इंक्रीज हुई है। तो ये लगता है बड़े पैमाने पे अचानक बिना किसी स्वामित्व के, बिना किसी टाइटल के, बिना किसी इंक्वायरी के, बिना किसी असेटेंट के गवर्नमेंट स्कूल हो जहाँ सर विश्वेश्वरैया पढ़े हों, उस गवर्नमेंट स्कूल को अब वक्फ कहा जा रहा हो। किसी बागलकोट के गांव में 1600 एकड़ ज़मीन को कहा जा रहा है कि ये वक्फ का है। या आपने देखा कि बीदर का फोर्ट अब कहा जा रहा है। वो जो आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया के जो मॉन्यूमेंट्स हैं जो नेशनल इम्पोर्टेंस के, ऐसे 43 मतलब जो हिस्टोरिकल मॉन्यूमेंट्स हैं उन पे वक्फ बोर्ड क्लेम कर रहा है। तो हमें एक रिपोर्ट तैयार करनी, तो इस रिपोर्ट में इन्हीं चीज़ों को तो तैयार करना है कि आज इस वक्फ अमेंडमेंट एक्ट से जो वक्फ का कानून है उसमें कैसे सुधार आए जिससे कोई एक डिस्प्यूट ना हो, वक्फ की जो प्रॉपर्टी हो उसका पोर्टल पे रजिस्टर्ड हो और वक्फ प्रॉपर्टी अलग आइडेंटिफाइड हो। उसका कोई ये ना हो कि साहब हमने कहीं पे अगर कह दिया ये वक्फ की प्रॉपर्टी है तो फिर या उसके उस संबंध में जैसे लोग इस तरीके से एग्रीड हो रहे हैं तो उसकी राय लेने। तो आज यहाँ पे हम जब सभी से लगातार दिल्ली में मिल रहे हैं, पिछले दिनों बेंगलोर हमारी पूरी कमेटी आई थी और हमने वहाँ मीटिंग की, चेन्नई गए, अहमदाबाद गए, मुंबई गए, हैदराबाद गए, अब कल गुवाहाटी जाएंगे, भुवनेश्वर जाएंगे, कलकत्ता जाएंगे, पटना, लखनऊ जाएंगे। तो आज हम यही कहना चाहते हैं, जब हम इतने लार्जर स्टेक होल्डर से मिल रहे हैं तो हमारी कमेटी भी जा रही है। हमारे सदस्य तेजस्वी सूर्या जी, हम उनके आमंत्रण पे हम आए थे और हमने 2 डिस्ट्रिक्ट्स में जिस तरीके से देखा है, जितने हमको मेमोरेंडम्स मिले हैं, जितने हमको डॉक्यूमेंट्स मिले हैं, आपने देखा कितने मोटे मोटे डॉक्यूमेंट्स मिले। उस पर हम जेपीसी के सामने उसको रखेंगे, जेपीसी उस पर गौर करेगी और उसमें ऐसी चीज़ें जो होंगी कि जिसको हम अपने रिपोर्ट में इनकॉर्पोरेट कर सकें, शामिल कर सकें और उसको फिर सदन में नेक्स्ट विंटर सेशन में हम उसको सम्मिलित कर सकें, उसको रखेंगे। ये किसी का कहना कि हम क्यों आए हैं, हमको रोज़ जेपीसी के चेयरमैन के नाते मेरे घर पे आते हैं, मेरी कंस्टिट्यूंसी में आते हैं, मैं जहाँ भी जाता हूँ वहाँ पे लोग अपने कोई अगर एग्रीड है या कोई इसके संबंध में सुझाव देना चाहता है, इस्लामिक स्कॉलर हो, हमको अलग अलग हाई कोर्ट के लॉयर्स मिलते हैं, कल लखनऊ में मिले, फॉर्मर जजेज मिलते हैं। तो इसमें देश पूरा कंसर्न है, पूरा देश कंसर्न है कि किस तरीके से हम ये कानून एक अच्छा कानून बने जिससे देश में जिस तरीके से हो रहा है कि आज ये सभी वक्फ की प्रॉपर्टी का एक रजिस्ट्रेशन हो, पोर्टल पे रजिस्टर्ड हो और कोई वक्फ करता है तो वो भी डीड रजिस्टर्ड हो। और इस तरह के नए डिस्प्यूट खड़े हो रहे हैं, जैसे कर्नाटका में खड़ा हो रहा है कि ये कहा जा रहा है कि राइट ऑफ जो हमारा रिकॉर्ड है उसमें रिकॉर्ड ऑफ राइट्स में, टेनेंसी में, क्रॉप्स में, उसमें भी चेंजेज हो रहा है, जिसको लेके फार्मर काफ़ी अनरेस्ट फील कर रहा है। तो हम उस सिलसिले में मिलने आए थे और हमको जो डॉक्यूमेंट्स मिला है, जो बड़ी मांग उठी है सर अभी जो है अभी कर्नाटक के मिनिस्टर वक्फ मिनिस्टर जो जमीर अहमद खान ने कहा है आप बिना इंटीमेशन के आए हुए हैं,
स्टेट कर्नाटका स्टेट बिना इंटीमेशन के आप मैं कर्नाटका गवर्नमेंट को भी मैंने अपना इन्फॉर्मेशन दिया है, मैंने यहाँ के डीसी को भी इन्फॉर्म किया, चीफ सेक्रेटरी को भी किया है, और आई एम ए मेंबर ऑफ पार्लियामेंट आल्सो, आई एम ए चेयरमैन ऑफ दिस जेपीसी ऑलरेडी। इफ़ यू आर सीइंग कि अरेंजमेंट्स हमारे सब यहाँ पे, चाहे पुलिस के अफसर हों या डिस्ट्रिक्ट रेवेन्यू के अफसर हों, तो इनको इत्तला है, तभी तो ये लोग हैं, ये सारे कार्यक्रम। और हम कहीं जा सकते हैं, आखिर उनका ये क्यों कह रहे हैं, आखिर ये इस बात पे क्यों जोर दे रहे हैं कि हम क्यों आए हैं। उनको तो ये जोर देना चाहिए कि जगदम्बिका पाल अगर आए हैं और यहाँ के हर जिलों में किसान एग्रीव्ड है कि हमारी ज़मीनें वक्फ पे जा रही हैं, तो उसको उनको एड्रेस करना चाहिए, उनको रिकॉर्ड ठीक करना चाहिए, न कि जगदम्बिका पाल के कर्नाटका में आने पे सवाल उठा रहे हैं। You forget about Jagdambika. Even any citizen like you can go anywhere, any part of the country. You enjoy this power under Article 19. You can settle anywhere in the part of the country. You have your freedom of speech and expression, right to settle somewhere, right to own anything. So being a member of parliament, I think so. If thousands of farmers are aggrieved, and if my colleague who is a member of this joint parliamentary committee, he has united me. That's why I have. अभी अतनाल जी यहाँ पर एक बात बोले, वक़्फ़ हटाइए या कानून लागू मत करने दीजिए, ये बोल रहे हैं। हमको जो डॉक्यूमेंट्स मिले हैं, जो मेमोरेंडम्स मिले हैं इस वक्फ अमेंडमेंट बिल के संबंध में, वो जो उससे रिलेटेड होंगे, पर्टेनिंग होंगे, उस पर हम विचार करेंगे जेपीसी के सामने, और उसमें जिसको समझते हैं कि इस कानून को बनाने में उससे और ट्रांसपेरेंसी आ सकती है और फुल प्रूफ हो सकता है, उसको हम जोड़ेंगे। मांग क्या उठी है कि कोई निकालो, कोई निकालो, क्या वो हो सकता है? ಇಷ್ಟು ಜನ ಬಂದು ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ರೈತರು ಕೂಡ ಅಹವಾಲು ಸಿಗುತ್ತೆ, ಏನಂತ ಅಹವಾಲುಗಳಿದೆ ಅಂತ ಟೋಟಲಿ ನೋಡಿ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಳೆದ ಒಂದು 3-4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಎಕರೆ ರೈತರ ಜಮೀನಿನ ಮೇಲೆ ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ನೋಟಿಸ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರೊಸೀಜರ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡದಲೇ ರೈತರ ಜಮೀನನ್ನ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಹೆಸರಿಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. RTCಯಲ್ಲಿ, ಮ್ಯೂಟೇಷನ್ನಲ್ಲಿ, ಉಸ್ತ್ರಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ನಿರ್ದೇಶನದ ಮೇಲೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ಕಾನೂನಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮಾನ್ಯತೆ ಇಲ್ಲದಲೇ ಇರುವಂಥ ವಕ್ಫ್ ಅದಾಲತ್ಗಳನ್ನು ನಡೆಸಿ ರೆವೆನ್ಯೂ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 10 ದಿವಸದಲ್ಲಿ, 15 ದಿವಸದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಎಕರೆ ಜಮೀನನ್ನ ನೀವು ವಕ್ಫ್ ಹೆಸರಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಅಂತ. ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ? ಈ ಸತ್ಯವನ್ನ, ರೈತರಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇರುವಂಥ ಅನ್ಯಾಯವನ್ನ, ಸರ್ಕಾರದ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ರೈತರ ಜಮೀನನ್ನ ವಕ್ಫಿಗೆ ಕಸಿದುಕೊಳ್ತಾ ಇರುವಂಥ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನ JPCಯ ಚೇರ್ಮನ್ಗೆ ಇದನ್ನ ತಿಳಿಪಡಿಸಬೇಕು. ಕಾನೂನನ್ನ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಚಾರ ಗೊತ್ತಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಜಗದಂಬಿಕಾ ಪಾಲ್ ಅವರನ್ನ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಆಮಂತ್ರಣ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನಾವು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದು ಒಂದು 15ರಿಂದ 20 ಡೆಲಿಗೇಷನ್ ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು, ಆದರೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ 1,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ರೈತರು ಬಂದಿದ್ರು, 70 ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಘಟನೆಗಳು. ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ, ಅಷ್ಟು ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಅಲ್ಲಿನ ರೈತರುಗಳು ನಿರಂತರವಾಗಿ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲೇಟ್ ಆಗ್ತಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಅಂತ. ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡಿಗೆ ಕಾನೂನು ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ನಾವು ಸಾವಿರಾರು ಎಕರೆ ಜಮೀನನ್ನ ನಾವು ವಕ್ಫಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಈ ಹುನ್ನಾರ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ, ಇದನ್ನ ದೇಶದ ಎದುರುಗಡೆ ಎಕ್ಸ್ಪೋಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇವತ್ತು ಚೇರ್ಮನ್ ಅವರು ಬಂದಿರುವಂಥದ್ದು. ನಾನು ಇವತ್ತು ಕೂಡ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀವೆಲ್ಲ ಸರಿನೇ ಮಾಡಿದ್ದಿದ್ರೆ ನೀವು ಯಾಕೆ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ನೋಟಿಸ್ನ ನಾವು ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ ಅಂತ ಯಾಕೆ ತಪ್ಪನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡ್ರಿ? ನೀವು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳನ್ನು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ರೆವೆನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟರ್ನ ಎಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು RTCಯಲ್ಲಿ, ಮ್ಯೂಟೇಷನಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂಥ ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನು ನಾವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳಿದ್ರಿ? ಬೇರೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿರುವಂಥ ಬಂಡತನವನ್ನು ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ತೋರಿಸ್ತಿಲ್ಲ ನೀವು? ಯಾಕೆಂದರೆ ತಪ್ಪಾಗಿದೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ನಾನು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರಿಗೆ ಏನಾದರೂ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಗಳು ಹೋಗಿ ವಕ್ಫ್ ಅದಾಲತ್ತನ್ನು ಮಾಡೋವಂಥ ಧೈರ್ಯ ನೀವೇನಾದರೂ ತೋರಿಸಿದ್ರೆ, ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ 4 ದಿನ 4 ರಾತ್ರಿ ಸಾವಿರಾರು ಜನ ರೈತರು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ತೊಡೆ ಎತ್ತಿ ಕೂತ್ರು, ಅದೇ ಥರ ರಾಜ್ಯದ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ರೈತರು ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ.
ಈ ವಿಷಯವನ್ನ ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಈ ಅಸಂವಿಧಾನಿಕ ವಕ್ಫ್ ಅದಾಲತನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು, ರೈತರಿಗಾಗಿರುವಂತ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಪರಿಹರಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಆಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಡೀ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಜೆಪಿಸಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತೆ, ಜೆಪಿಸಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡುತ್ತೆ. ತೇಜಸ್ವಿ ಸರ್, ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ಸರ್, ದಯಮಾಡಿ. ಈಗ ಕೇಳ್ರಿ, ಸರ್, ಈಗ ವಕಫ್ ಹಟಾವ್ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಬದಲಾವಣೆ, ಎರಡರಲ್ಲಿ ಯಾವ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು? ಜೆಪಿಸಿ ಆಮೂಲಾಗ್ರವಾಗಿ ವಕ್ಫ್ ಕಾನೂನಿನಲ್ಲಿ ತಿದ್ದುಪಡಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತೇನೇನು ಮೆಮೊರಾಂಡಮ್ಗಳು, ರೈತರಿಂದ ಅಹವಾಲುಗಳು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಇದನ್ನ ಜೆಪಿಸಿ ಎದುರುಗಡೆ ಪ್ರಸ್ತುತ ಮಾಡಿ ದೀರ್ಘವಾಗಿ ಇದೆಲ್ಲದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಸೂಕ್ತವಾದಂತ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ಜೆಪಿಸಿ ತಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ರಿಪೋರ್ಟ್ ಶೃಂಗೇರಿ ಮಠಕ್ಕೂ ಕೂಡ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದೆ, 11ನೇ ತಾರೀಕು ಡೆಮಾಲಿಷ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಕಟ್ಟಡಗಳು, ವಸತಿ ಶಾಲೆ ಕಟ್ಟಡ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ಬಿಬಿಎಂಪಿ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಪೊಲೀಸ್ ನಾನು ಬಿಬಿಎಂಪಿ ಕಮಿಷನರ್ ಹತ್ರ ಮಾತನಾಡಿದ್ದೀನಿ. ಈಗಾಗಲೇ ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಆರ್ಡರ್ಗೆ ಸ್ಟೇ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಕೆಲವು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗಿನಿಂದ ನಮ್ಮ ಮಠಮಾನ್ಯಗಳ ಮೇಲೆ, ದೇವಸ್ಥಾನಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ರೀತಿ ಯುದ್ಧ ಸಾರದಂತೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ಪರ್ಮಿಷನ್ನೇ ಇಲ್ದಲೆ 100 20 ಅಂತಸ್ತು, 15 ಅಂತಸ್ತು ಕಟ್ಸಿರುವಂಥ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಇವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಕಾಣಲ್ಲ. ಆದರೆ ಶೃಂಗೇರಿ ಮಠದ್ದು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಮಾತ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಕಾಣುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಒಡೆಯೋದಕ್ಕೆ ಇವ್ರು ನೋಟಿಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಸರ್ಕಾರದ ಮಾನಸಿಕತೆ ಯಾವ ಮಟ್ಟದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.